हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव सुख झाले हो साजा तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा बहुता सुकृताची लोरी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी मोर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा बापा रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो काय मी पतित कीर्तिवानो काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म गोळाचारी नाम विठोबाचे गोळाचारी नाम विठोबाचे गोळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव
तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, म्हणे गुण चंदनाचे जैसे तुम्ही जगी संत जना, जैसे तुम्ही जगी संत जना, जैसे तुम्ही जगी संत जना, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणा चंदनाचे अंगी, गुण चंदनाचे अंगी, जैसे तुम्ही जगी संत जना, जैसे तुम्ही जगी संत जना, जैसे तुम्ही जगी संत जना, विठोबार कुमारी विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार चांदणे महाराज माळी काका मागं हॅलो तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कृतिवान, कायमी पतित कृतिवानो, अवतार तो मातराया करन, अवतार तो मातराया करन, कायमे पतिता कीर्तिवान, कायमे पतिता कीर्तिवान, अवतार तो मातराया करन, अवतार तो मातराया करन, तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित
कीर्तिवानो अवतार तो मातराया करत अवतार तो मातराया करन काय दे पतिता कीर्तिवानो काय में पतिता कीर्तिवानो अवतार तो मातराया करने अवतार तो मातराया करने उदराया चन जड़ देवा उदराया चन जड़ देवा अवतार तो मातराया करन अवतार तो मातराया करन जड़ा देवा अवतार तो मातराया करन अवतार तो मातराया करन विठ्ठल तुम्ही संतमाय तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव वाढविले सुख
वाढावया नाही बरं का. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जोना. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. विठाल 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 महायोग पीठे तटे भीमरत्या वरम कुंडली काय दातुमली. समागष्ट कष्टम समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता नमो रंग भूमिका कीर्तन उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. आईसे नमन करुणी सकाळ, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून या फुल्या बाळा, चालवी सकळ नामा म्हणी. ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करातयाळा, करुणा करातयाळा, करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लाजलो, पावन धाम चराचरी. करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन धाम चराचरी. ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन धाम चराचरी. ज्ञानेश्वरा करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन धाम चराचरी. मस्तक माझा पायावरी यावरे करी संताच्या. आता हृदय आपले चौफळाने आबले वरे बैसव पावले श्री गुरुचे. ते नमस्कारो नि आता प्रस्तुत प्राप्त चिंतनासाठी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगवंदनीय देव मान्य संत मान्य वारकरी संप्रदायाचा कळस वैराग्याची महान मूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत असणारे माझे तुकोबाराय या अभंगातून संताच्या अवताराचं कारण सांगतायत. काय सांगतायत आणि संतांना उपमा देतायत. तुम्ही संतमाय, तुम्ही संत मायबाप आहात. आईच्या आणि वडिलाच्या जागेला संतांना लांबले. तुम्ही संत माय बाप कृपावंत. एवढं कृपावंत आहेत. काय मी पतित कीर्तिवान. पतित या शब्दाचा अर्थ आहे पापी. आता तुकाराम महाराज म्हणतायत मी पापी आहे.
संतांचं वर्णन करता येत नाही म्हणून पापी विठाल विठाल संतांचा महिमाचं बहुदुर्गम शाब्दिकाचे कम कायमी पतित कीर्तिवानो का तुम्ही जे अवतार आलात अवतार तुम्हा धराया कारण कार्यकारण भावाचा संबंध आहे. काय कारण आहे आज कीर्तनाचं? काहीतरी कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. त्याचा मेळा आहे लागायचा. राहू द्या राहू द्या बंदच केले तर चालतं. हॅलो 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 दोनला लावलं लागत विठाला 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 विठाला. तुम्ही अवताराचं कारण सांगतायत. अवतार तुम्हा धराया कारण अवतार ते म्हणजे वरून खाली येणं बरं का. वरून म्हणजे कुठनं माडीवर नव. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावी व्रताया जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जोग. हॅलो 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 काहीतरी कारण असल्याशिवाय कार्य नाही. आज कशामुळे श्री संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हे कीर्तन कीर्तन हे कार्य आहे आणि कारण ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा. समाधी सोहळा किती 728. हॅलो 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 तुम्ही संत कृपावंत कायमी अवतार तुम्हाला या कारण तुमच्या अवताराचं कारण काय आहे? उद्धराय उद्धराया जन उद्धराया जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जन म्हणजे जन. आपण तुम्ही आणि जन जड अचेतन असणारी वस्तू जड आणि जीव. काय उद्धार केला संत महात्म्यांनी? जनाचा उद्धार केला. जनाचा उद्धार करा. का बंद करावा लागला? जन हे दिल्या घेतल्याचे जनाला संबंधच नव्हता. ही इकडं इतकं गुंतल आहे. हो किती गुंतल आहे. का काळ सर्पाची आठवणी मशके घालता उडी. ज्ञानोबा दृष्टांत देतात. एक सर्प आणि सर्प चालत असताना सर्पानं बेडूक धरलं. काका काय धरलं? सर्पानं बेडूक धरलं आणि सर्पानं बेडूक धरलेलं निमा बेडूक सर्पाच्या तोंडात आहे आणि एवढ्याच बेडकाच्या पुढं माशी दिसली. माशी आणि मग माशी दिसल्यावर बेडकाचा जीव धरायसाठी निम काळाच्या तोंडात आहे बेडूक. काळाच्या आता अवघाच्या आकाराला शेरा काळे बेडूक काळाच्या तोंडात आहे. बेडकाचं थोडं मागं चाललं का बेडूक संपलंय. पण बेडकाच्या तोंडापुढे आलेली माशी बेडूक खायला धावतोय. कोणाचं चाललंय चिंतन? बेडकाचं. तुमचं या देहावर काळाची सत्ता आहे. अवघात आकार ग्रासेला काळे म्हणून महाराज म्हणजे सर्पानं बेडकाला धरलंय आणि बेडूक माशीला धरायला प्रयत्न करतोय. नेमकंच आमचं तसं झालंय. आम्हाला कळलं नेमकं आमचं काय आहे.
करा समाधान चित माझे हो करा समाधान चित माझे नारायण करा समाधान चित माझे काय करील गुरु माझ्यावर देव कृपा करेल का सांगा तुम्ही संत करा समाधान चित्त माझे मन बुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरणच्या तशबदातलं चित्ताला माझ्या समाधान मिळेल आणि चित्ताला माझ्या समाधान मिळायला पाहिजे याच्यासाठी संत महात्म्याला विचारलं देवाला विचारलं सांगा तुम्ही संत जन अहो माझ्यावर देव कृपा करेल का पुसावेसे वाटे पुसावेसे वाटे पुसावेचे पुसावेचे वाटे देवा कृपा करील काय देव कृपा करील काय देव कृपा करील काय देव कृपा करील काय तिला देवा कृपा करील काय देवा कृपा करील काय देवा कृपा करील काय जे जे भेटे तयासी पुस्तकामध्ये विचारलं पुसावेसे वाटे जे जे भेटे तयासी माझ्यावर भगवान परमात्मा कृपा करल का कृपा करल देवाची कृपा आणि संतांची कृपा होणं फार अवघड आहे जीवनामध्ये देवाची कृपा होण्यासाठी आधी संतांची कृपा व्हावी लागते बरं का हरिप्राप्तीसे उपाय देवाची कृपा होईल देवाची कृपा होईल पण संतांची कृपा होणं अवघड आहे संतांची गाठ पडणार नाही बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजे ठीक करणं संतांची गाठ पडल्याशिवाय देव कृपा करत नाही म्हणून माझं समाधान चित्त करा त्याला मला संत आणि ते संत अवतार तुम्हा धराया जनाचा उद्धार केला का संतांना म्हटलं पुढं नदके बेडोळा येतो विठाला 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 कारण उद्धाराचा मार्ग सोपा आहे संसारात उद्धार नाही बरं का किती बी संसार करा संसारात उद्धार नाही संसाराच्या नावी घालोनिया शून्य शून्य वाढता संसार बैसोलो दुःख बांधवडी आहे असं उदाहरण देता येईल आपल्याला मग काय कृपा करणार उद्धारा या जड आणि जीव उद्धारा या जड जीवाचा याच्यासाठी तुम्ही अवतार धरला अजून काय केलं आम्हाला भक्ती मार्गाचा भक्ती भाव दाखवला वाढविले सुख भक्तिभाव आता आपण ज्याला सुख म्हणतोय ते सुख नाही सुख नाही कोठे आली या संसारात कारण संसार दुःख मुळात
काही कोटी रात्रंदिवस तळमळ. मग सुखालाही कोटी आली हा संसार. मग जगातलं सगळं सुख कुठं आहे? एकच सुख. सुख आहे बहुपायी आई संता सुख आहे ती बहुत आहे. सुख संतांच्या पायावर आहे किंवा सर्व सुखाच्या सुख तिकडे संतांच्याकडे देवाकडे सुख आहे. माणसाला वाटतंय दोन सुख आहेत. एक भौतिक सुख आहे, एक भौतिक सुख आहे, एक अशाश्वत सुख आहे आणि एक अत्यंत दुःखाची निवृत्ती होणं. याचं एक नाव आहे संत किंवा देवाची भेट. अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणजे संसारातल्या दुःखाची निवृत्ती देवाकडे किंवा संतांकडे जाणे होते. नाही तर आपल्याला सोडणूकच नाही. विठाला 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 विठाला. म्हणून वाढविले सुख. एक सुख वाढवलं, सुखात कशाने सुख वाढवलं? वाढविले सुख भक्ती, भाव आणि धर्म. आता भक्ती आहे पण भाव नाही आपल्याकडे. आपल्याकडे भक्ती आहे, भक्तीला कमी नाही पण भाव नाही. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बिन शक्ती, बोलू भावे बिन भक्ती आणि भक्ती बिन मुक्ती. मुक्ती ज्याला पाहिजे त्यांनी भाव धरावा. हो भाव असावा आणि एकदा भाव असलेला भाव शुद्ध असावा. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही. विठाला कारण भक्ती भाव वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाच्या आणि कुळाचारी नाम विठोबाचे. भगवंताचं नाम हे आम्हाला तिथपर्यंत नेऊन दिलं. याच्यासाठी अवतार किंवा धराया कारण उद्धराया महाराज अशा संतांचा तुलना कोणाच्यासाठी केली? तुलना केली तुका म्हणे पूर्ण चंदनाची अंगी. हो चंदनाकडे जो गुण आहे. कोणी चंदन आहे बरं का? मी चंदनाचे हात असताना सांगितलं कधीतरी चंदनाचे हात पाहिजे चंदन चंदनाचे अवगुण पण आहे. पण काय चंदनाचे गुण आहेत? एक चंदन स्वतः उघडतं आणि उघडून दुसऱ्याला सुगंध देत. एक चंदनाचा गुण. दुसरा चंदनाचा गुण आहे स्वतः दिसत आणि दुसऱ्याला सुगंधित करता. हा चंदनाचा एक गुण आहे. दुसरा चंदनाचा गुण आहे संपर्कात आलेल्याला चंदन चंदनासारखंच करत. चंदनाने चंदनाला बोली व्यापारे चंदनाला बोई. संतानी सरिता गेलो देशापरी. कुत्र मागे लागले संतानी सरिता गेलो विठाला 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 विठाला. चंदनाने गुणदोष याचे न विचारो काही. गुण आणि दोष. हो संतांनी सरिता, संतांनी सांगितलेलं किंवा सरिता म्हणजे वाहन संतांच्या संगतीत गेलो तसं चंदन आणि बोरी व्यापलेल्या. चंदन बोरीला सुगंधित करत, बाबळीला सुगंधित करत, चंदनाच्या संपर्कात आल्या सगळ्याला सुगंधित करत. पण चंदनाचे एक अवगुण आहे. चंदन इळूला सुगंधित करत
मगाशी चंदनाच्या हातात या अभंगात सगळं चिंतन, पण तरी पण सांगून जाईल. चंदनाच्या अनेक गुण आहेत. चंदन दिसतं, लोकांना सुगंधित करतं. कढईवर तेल उकळू द्या, कढईवर काहिलीवर तेल उकळू द्या आणि मलईवीर चंदनाचा एक चमचा टाकू द्या. बर्फ तेलाचं होतं, बर्फ गार होत, एवढं बर्फ ताकद आहे चंदन. चंदन सुगंधित आहे. चंदनाच्या संपर्कात आलेल्या बोरी वागलीला सुगंधित करत. फक्त चंदन एकाला सुगंधित करत नाही, त्याचं नाव आहे येळू. कशामुळे गाठी असते त्याला असते त्या गाठी, आणि त्या बी गाठी कोणती असते त्या हॅलो विठाला 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 आपल्या गाठी त्यालाच फक्त चंदन. म्हणून चंदनाचे गुण तसे तसे अवगुण आहे. कधी तर सांगेन तसं किंवा कीर्तनात एखाद्या महाराजांना घेतलं तरी बरं झालं. तसलं महाराज घेतच नाही, तर महाराजाचं झालंय राईस भेट का विठाला 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 विठाला. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, आणि चंदनाच्या अंगातले गुण आहेत तुम्ही तैसी तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा कराया कारण कराया जन जड देवा विठाला 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 विठाला. त्या वेगामध्ये अभंगाचा सरासर अर्थ तुमच्या पुढे ठेवलाय. अभंग घेण्याचं कारण मी सांगितलं. संत ज्ञानोबा यांचा 728वा समाधी सोहळा, आणि त्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं नैमित्तिक सेवा काय असं संत ज्ञानोबरायाच्या जीवनात जर चिंतन मांडायचं आहे. कारण ज्या ज्या पुण्यतिथीला समाधी सोहळ्याला त्यांचं चिंतन व्हावं असा प्रघात आहे वारकरी संप्रदायाचा. त्यामुळे ज्ञानोबरायाच्या जीवनचरित्रावर थोडा प्रकाश टाकत यायचं, आणि मग राहिलेली 15-20 मिनिटं समाधी सोहळ्याच्यासाठी घालवायचं. ज्ञानोबरायाचं जीवन आपल्याला माहिती आहे सगळ्याला. ज्ञानोबरायासारखं जीवन नाही, पण ज्ञानोबरायासारखं जीवन असं. जन्माला यायच्या अगोदरपासून ज्ञानोबरायाच्या जीवनात त्रास आहे. जन्माला यायच्या अगोदर सगळ्या कथा तुम्ही ऐकलं, 7 दिवस चरित्र ऐकलंय, पण या चरित्राच्या दृष्टीनं किंवा चिंतन करत करत गावलं. ज्ञानोबरायाच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणी. विवाह झाला आणि विठ्ठलपंतांचं मन काही संसारामध्ये रमेना. का रमेना? या संसारात दुःख आहे, आणि मग मला कुठेतरी मोक्षाचा मार्ग मिळावा, मोक्षाचा मार्ग मिळावा, काय मी उद्धार पावे ना. आणि अशा एका संतांची गाठ पडली. संतांची गाठ पडल्याबरोबर आपल्याला संसार हे सुद्धा सांगितलं नाही. थोडं खोटं बोलले, बोलायचं. देव जोडे तरी करावा, अधर्म खोटं बोलायचं. फक्त भक्ती करत असताना ह्याच्यावर नाही बरं का असं. चला खोटं बोलले संतांच्या जवळ राहिले आश्रमामध्ये. संसार अर्धवट टाकून गेला. रुक्मिणी आईसाचा रोज आनंदी क्षेत्रामध्ये इंद्रायणीचं स्नान करावाल्या पडताना सिद्धेश्वराला फेऱ्या घालाव्या, आणि रोज त्याचं चिंतन करावं. सिद्धेश्वरा, तुझ्यासारखा भोळा दैवत नाही. शिवभोळा चक्रवर्ती त्याची बाई माझी शेती. माझ्या जीवनात असं का दिलंस रे? लग्न नसतं झालं तर मी कुमारी म्हणून राहिली असती, पण आज मी सौभाग्यवती म्हणून राहते. तरी जग मला रावट होतंय का? बिगर नवऱ्याची राहते म्हणून. काही गोष्टी समाजासाठी महत्वाच्या असतात. मी कालच सांगितलं, सती जाण्याचा कायदा कशामुळं होता त्या काळामध्ये. पतीच्या निधनानंतर स्त्रीला समाजाचे अनेक 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 प्रश्न मिळले जातात. मला सगळे सांगायचं नाही चिंतना. पण पतीच्या निधनानंतर त्याच्यातल्या तारुण्यात पती मारावा एखाद्या स्त्रीचा. मग समाज कावळा नावाचा एक पक्षी आहे. तुमच्या भागात आहे का कावळा? बरेच कावळे येतात.
जखम दिसली की टोच घालतात, जखम दिसली की त्याच्यावर टोचा घालतात. त्याचं नाव आहे कावळा. आणि मग अशी एखादी स्त्री समाज तिच्यावर कावळ्यानं जशा झडपा घालाव्या तशा, म्हणून त्या काळामध्ये कायदा बनला. पतीच्या निधनानंतर पतीच्या चितेमध्ये जिवंत उडी टाकायची. मेलेलं एकदा मेलेलं बरं, पण रोज समाजाकडनं मरून घ्यायचं नाही, हा त्याच्या मागचा. सिद्धनाथा सिद्धेश्वरा मला नेत तरी सोडव तरी, नाहीतर हिंमत असेल तर माझा नवरा आणून दे. रोज मागणी करावी. अनेक पारायण केली तिने, अनेक उद्यापन केली. मी सांगितलं होतं कल्पाचं म्हणजे प्रतिमेपासून एक घास खायचा. आज एक घास खाल्ला की उद्या 2 घास खायचे. पौर्णिमेला 15 घास खायचे. रोजचं जेवण प्रतिमेला 1 घास, पौर्णिमेला 15 घास, आणि पौर्णिमेच्या दुसरीपासून पुन्हा 14 असं करत यायचं. अशी अनेक वर्षाचं तप घातलं. देवाला इच्छा एक हो, देव पुरवतो बरं का इच्छा भक्ताची. कल्पतरू त्याचं नाव आहे. जे जे इच्छा करू ते जे कल्पतरू पुरवी तसे भगवंताला नाव आहे कल्पतरू. आणि भगवंतानं ऐकलं या माऊलीची व्यथा, आणि माऊलीची व्यथा ऐकल्याबरोबर ज्या गुरूंच्या आश्रमात होते त्या गुरूंच्या आश्रमात गुरुस आळंदी क्षेत्रावर दर्शन आला. गुरुचे सांगितलं होतं श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. दंडवत केलं नाही अखंड सौभाग्यवतीवर. हात धरला रुक्माई. महाराज अनेक वर्ष माझा पती बेपत्ता आहे आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती. मी रोज देवाकडे मरण मागते आणि तुम्ही सौभाग्यवती व्हा म्हणताय. काय झालं बाळा? सांगितलं धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संध्या हात्या सुटलेल्या शीतळ. रुक्माईनं संवाद केला संत महात्म्याशी, आणि संत महात्म्याला विचारलं मग संत महात्म्याने तुझा नवरा दिसतो कसा? मोबाईल मध्ये फोटो असेल का? नाही, मोबाईल नव्हता. वर्णन केलं, ध्यान केलं नाही ना. असाच एक आश्रमामध्ये एक मुलगा गेला. बघतो तरी तुझा नवरा नाही का? काय खून आहे तुझ्या नवऱ्याची? एक बिल्व पान त्याच्या पाठीवर खून, दंडावर खून नाही, पत्राची. एक आश्रमात माझ्या तुला नाही सांगितलं. आज यात्रा अर्धावट किटले स्वामी माघारी गेले आणि हाक मारली त्या शिष्याला. नाव बदलून राहिलं. बाळा इकडे माझ्या डोक्यावर हात ठेव, माझ्या डोक्यावर हात ठेव, आणि हात ठेवून गुरुची शपथ वाहून सांग मी ब्रह्मचारी किंवा संसारी. धाडस नाही झालं गुरुच्या हात ठेवायला. आता रोज कितीवर हात ठेवून खोटं बोलायचं चालू आहे. गीता कोर्टात आहे हात खोटं बोलण्यासाठी. हात ठेवायचा सांगितलं बाबा श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. बाबा माझं लग्न झालं. रुक्मिणी तुझी बायको आहे? आळंदी तुझं गाव आहे? हो, आळंदी माझं गाव नाही, माझं गाव आपले गाव आहे, पण आई वडील वाढल्यामुळं मी सासरवाडीत गेलो लागलो. सिद्धोपंत माझे सासरे आणि त्यांच्या आश्रयाला मी राहिलो. संसारात नाही रमाना म्हणून पत्नीच्या आज्ञेनं विचारायचं ना ते माझ्या संसारात रम नाही, मी जाऊ का? माझ्या संसारात मन. एक दिवस वैतागली, जावा. आता आम्हाला म्हणते जावा, तरी पण आम्ही संध्याकाळी घरी आलो. विठाला 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 विठाला. त्या वैराग्याच्या नादाने मी आलो तुमच्या पैशाला खोटं बोलला. हो बोललो. देव जोडे तरी करावा धर्म. मला मुक्ती पाहिजे. आणि मुक्ती काय पाहिजे? मुक्तीचा विषयच नाही. 4 पुरुषांना नर माझं काम मोक्ष, मोक्षाचा संबंध नाही. जा माघारी आणि संसार चालू कर. समाज काय म्हणाल? बरोबर समाज काय म्हणायचा आहे तुला माहित नाही?
पोटाला येणार आहे हा प्रपंच कर. गुरु त्यातल्या माघारी आली, पांडेने आणून दिलं आणि सांगितलं रुक्माई वचन देतो तुला, वचनानं मोडी बोलिले ते कर तुझा नवरा कर संसार. संसार केल्याबरोबर पुन्हा संसाराला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव आहे निवृत्तीनाथ. सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ हा सदाशिव महादेवाचा अवतार आहे. दुसरा मुलगा आहे ज्ञानोबराया, तिसरा मुलगा आहे सोपान आणि चौथी मुक्ताबाई. हो दिनांक गुरु ही परंपरा. पहिला अवतार सदाशिवाचा आणि निवृत्ती दादा. चारी मुलं भावंड लहानाची थोडी मोठी व्हायला लागली आणि मग समाजाला कळालं. समाज मगाशी सांगितलं कावळ्या समाज म्हणजे कावळा आहे. रोजच्या करायला लागले आणि विठ्ठल संन्यास घेतला. संन्यासानंतर येणारी असली उपस्थिती तुला झाली, असली लेकरं तुला जन्मली, तू कुळाला पट्टायस, तू कलियुगात कलंक आहे, तुला राहता येणार नाही. जा इथून निघून. कुठं जाऊ मी? जा. बहिष्कृत केलं समाजानं, इंद्रायणीवर यायचं ना. विठ्ठलपंत 4 वेद 6 शास्त्र होती, मुलं थोडीशी मोठी व्हायला लागली होती. काय करावं, काय राहायचं नाही तर ब्रह्मगिरीशी पर्वताची प्रदक्षिणा केली. ब्रह्मगिरीच्या पर्वतावर असताना वाघ दिसला. वाघाला ताटातूट केली, एकट्याची ताटातूट केली, फक्त ताटातूट केली निवृत्ती दादाची, नाहीतर ज्ञानदादाला विठ्ठलपंतांनी धरलं, मुक्ताईला आईसाहेबांनी धरलं आणि निवृत्ती दादा पळून गेला. पळून नाही गेला, ही भगवंताची कृपा होती. जो कळाला वाघाला भिवून गहिनीनाथाच्या गुहेत, गहिनीनाथांचा उपदेश. निवृत्ती दादा तिकडच 2 लेकरं आई वडील फिरत 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 काय करावं विचारलं. एक दिलासा म्हणले टाकून ह्यानी जाताना 5 जण येताना चौकात आहे. मग इथं राहायचं नाही, गावाच्या पलीकडे राहू. गावाच्या पलीकडे इकडे निवृत्ती दादावर कृपा कार्य गहिनीनाथाची. हो गहिनी प्रसादी निवृत्तीदाता कृपा केली आणि गहिनीनाथाला सांगितलं जा हा उपदेश तुझ्या भावापर्यंत पोहोचवतो. कारण ती परंपरा आहे. मागाशी मी सांगितलं आदिनाथ गुरु सकळ तिथपर्यंतच परंपरा होता. एक गुरु एक शिष्य. मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा सार ज्ञानदेव सार
तिसऱ्याने दिसलं पुन्हा कुचितपणा हसत पत्र वाटलं. काय होतं? हॅलो 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 हॅलो. आमच्या गावातील भ्रष्ट विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास आणि संन्यासानंतर संसार असेची 4 मुलं झाली आणि या 4 मुलांना मौंजी बंधन 3 मुलांचं करायची परवानगी मागते. आमच्याकडे कुठेही बघितलं तर आमच्याकडं अशा भ्रष्ट अशा नीच आपलं वर्णन आहे पण ते पत्र आहे. आम्ही काय देत नाही, आपला काय न्याय असेल का बघा म्हणून तुमच्याकडे पाठवलं. हसन सांगितलं 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण उलटून बघितली अशा प्रकारचा कुठं न्याय दिसत. एक जर मला न्याय देवावे म्हणजे बहुदिन भद्र पण तुम्ही देहात्याग करायला पाहिजे. मान्य केलं देहात्याग करायचं. मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदायासाठी ज्ञानोबरायला आपले आई वडील संपवू लागले. एवढा वारकरी संप्रदाय खाली नेऊ नका. वारकरी संप्रदाय खाली नेऊ नका. माळा घालून वारकरी संप्रदायासाठी ज्ञानोबरायाने ज्ञानदेवी रचला पाया. तुका आई वडील नामदेवरायला घातली घरातली 14 माणसं. नाव महाराजांनी घातले काशीचं पाणी गाढवाला आणि तुकाराम महाराजांनी बायको पोरं मारली. या परमार्थासाठी मला फार चिंतन करायचं नाही. काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर आय द्यावे अशी वाट उत्तर आहे. संतांचे उपकार सांगत असताना एवढं लक्षात करा ज्ञानोबरायच्या आई वडिलांनी देहत्याग करायचं ठरवलं. आणि आनंदात चेहरा दिसला. रुक्मिणी आई साहेबांना पाणी दिलं. या आज आनंदी दिसत आहे. किती दिवसाने आनंदी. रुक्मिणी आळंदीच्या ब्राह्मणाचं पत्र आळंदीच्या धर्मपीठाचं पत्र घेऊन पैठणला घेतो आणि पैठणच्या शास्त्रानं पैठणच्या धर्मसभेनं न्याय दिलाय. काय न्याय दिलाय? जर तुम्ही पती पत्नीने जर देहांत प्रायचित्त घेतलं तर आम्ही मौंजी बंधनाचा विचार करू. हे आतापर्यंत विचार करत नव्हते. जर तुम्ही देहत्याग केला तर विचार करू. मग रुक्मिणी आता फार दिवस नाही लावायचे. आजची आपल्या जीवनातली शेवटची रात्र. गोडधोड कर मुलांना जीव घाल. आपणही जीवू. 4ही मुलाला भरवू. रात्री झोपले की आपण उठून जाऊ आणि इंद्रायणीच्या देतो हात आपला देह समर्पित करू. आता ती पतिव्रता होती तिकडे तुम्ही म्हणताल तसं रात्री गोडधोडाचं जेवण केलं. निवृत्तीला ज्ञानोबाला सोपान काका मुक्ताबाई झोपवली. एकीकडे विठ्ठलपंत झोपले. निवृत्ती राजाच्याकडे मुक्ताबाई लहान असल्यामुळे आई साहेब झोपल्या. मध्यरात्र झाली. जमून गेलेली होती मुलं. झोपली कधी उठली कळालं नाही. कधी झोपली कळालं नाही. हे तर माई एक नवरा बायको झोपलेच नाही. नवरा बायको झोपलेच नाही. रुक्मिणी उठ चल. मध्यरात्र उलटून गेले. उठली कशी तरी पण 4 मुलं पोटात वाढवली होती. पोटी भारवाही त्याचे सर्वस्वी साही ऐशी की कळवळ्याची जाती लेकराची ही तवाही माऊलीची. उठली रुक्मिणी आई साहेब. उलट उठली. पहिल्यांदा चेहरा हातात घेतला. निवृत्ती दादाचा जोडपेत गालावरनं हात फिरवले. सांगितलं निवा निवृत्ती दादा आम्ही निघालोय शेवटच्या प्रवासाला. आम्ही शेवटच्या प्रवासाला निघालोय. यानंतर तुझी आमची भेट होत नाही. आणि ज्ञानोबा माझा ज्ञानदादा सोपान दादा मुक्ताई लहान आहे. आता यांचा आई आणि बाप व्हायचं तुझ्याकडे झोपेल. विठ्ठलपंत पुरुषाच्या काळी थोडं निबल असतं किंवा त्याला दाखवता येत नाही. विठ्ठलपंत मागं पाहत होते. विठ्ठलपंतानं हे मुखपालन केलं. बाजूला सरके रुक्माईला मुखपालन केलं आणि रुक्मालन करत असताना रुक्माईच्या डोळ्यात 2 थेंब निवृत्ती दादाच्या कानावर उघडले. रुक्मिणी
मागे सरकले. ज्ञानदादाच्या गालावर हात फिरवला आणि सांगितलं, बघ मोठा भाऊ आहे, तुला गुरु सारखा आहे, गुरुची आज्ञा मोडू नकोस. जगात तुझ्यासारखा ज्ञानी मनुष्य नाही. उपजाताची ज्ञानी, हो उपजाताची ज्ञानी असतो. त्याच्याही गालावर दोन थेंब, सोपान काकाच्या गालावर दोन थेंब पडले, मुक्ताईच्या गालावर सगळं गळगळ इथपर्यंत आवडलेलं सगळं मुक्ताबाईच्या गालावर सोडलं. शेवटी विठ्ठल पंतांनी हात धरले दोन्ही रुक्माईचे. सगळं जर या मायेत अडकली तर सूर्य उगवल. आजची आपल्या वचनातली शेवटची रात्र आहे. रुक्मिणी आवर मायेपासून लांब हो. रुक्मिणीला ओढलं बाहेर निघून गेले. पत्र घेऊन ठेवलं विठ्ठल पंतांनी. शारीरिक मला पहाट निवृत्ती दादा उठला. निवृत्ती दादा उठला. आपले वडील रोज आपल्याकडे जाऊन बसत आहेत. वडील बघितलं मुक्ताबाईकडे आई नाही, उठले असते बाहेर गेले असते म्हणून निवृत्ती दादा उठले आणि बाहेर लागले. थोडं पुढं सरका पुढं बसा सर्व. बसू नका. चला पुढं सगळे पुढं विठाला 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 विठाला. निवृत्ती दादा म्हटला. एवढ्या ज्ञानदादाच्याही लक्षात आलं. सोपान काका दाखल झाला. मुक्ताबाई झोपेत होती आणि मग चिंतक तिघांचं चर्चा चालू झाली. ज्ञानोबरायची, निवृत्ती दादाची. आई बाहेर असं तिकडं असेल तिकडं असेल. बघता बघता एका टेबलच्या खाली, टेबल होता चौरंग होता आणि चौरंगावर दिव्यापाशी पत्र लिहून ठेवलेलं होतं. पत्र दृष्टीला पडलं. पत्र वाचलं आणि पत्राचा मजकूर निवृत्ती दादासाठी होता. निवृत्ती, आम्ही निघालो तुमच्या मुंगी वर्गासाठी. पैठण क्षेत्रात गेलेलो होतो. पैठण क्षेत्राला आम्हाला काय सांगितलं होता, देहात प्रायचित्त म्हणून आम्ही इंद्रायणीच्या तीरात, इंद्रायणीच्या डोहात आम्ही देहत्याग करतो. तू मोठा आहेस. ज्ञानोबा, सोपान आणि मुक्ताई यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. तू आई आणि बापाचं काम करायचं. इथून पुढं तू यांचा आई हो. आई बाप जसं पालन करतात तसं यांचं पालन कर. आणि हे पत्र ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाताल त्यावेळेस हे पत्र पैठण क्षेत्रात घ्या. आमचं करण दगडाचं झालं. अश्रू घळ वाहत होते. नादाने विचारावं ज्ञानदादाने, दादा का रडतोयस? स्वपन काकाने एक हात धरावा, एक हात ज्ञानोबादाने धरावा आणि दोन्ही हात मुक्ताईने धरावे. का रडताय दादा, का रडताय? तिघाला हे पकडून पश्चात घेतलं, काखत घेतलं, कवड्यात घेतलं आणि सांगितलं. पत्राचा मजकूर समजून सांगितलं. पत्राचा मजकूर समजून सांगितला. सहन केला पण मुक्ताबाईला सहन केलं. मुक्ताबाई बिलगली त्याला ज्ञानोबाला. मुक्ताबाई बिलगली निवृत्ती दादाला. स्वतंत्र काका बिलगला. उठून निघाला. चारीही मुलं दुसऱ्या दिवशी पत्र घेतलं. पैठण क्षेत्रामध्ये गेले. पैठण क्षेत्रामध्ये धर्मपीठापुढे हे पत्र मांडलं आणि पत्र मांडल्यावर सांगितलं, संन्यासाची मुलं आहेत तुम्ही, हो तुमच्या सांगण्यानं आमच्या वडिलांनी देहांत प्रायचित्त केले. आळंदीचे पंढरपूर चालत पैठण चालत गेले. पण इथं वेळ नसल्यामुळे मला मधले दृष्टांत सांगायचं. पैठण या क्षेत्रावर पोहोचले. पत्र दिलं. पत्राचा मजकूर सांगितला. मी निवृत्ती, हा ज्ञानदेव आहे. सोपान आहे, मुक्ता आहे. याचं नाव काय आहे? माझं नाव निवृत्ती. अरे संसारानंतर झालेली संपत्ती निवृत्ती असती कुठं? संसारात संन्यासानंतर संसार आणि संसारातली संतती ही निवृत्ती असते का? निवृत्ती.
एक माझ्या प्रार्थनेत एक आहे. तोही बोलतो पण मीही बोलतो. बोलतोस काय बोलतोस? मी वेद बोलतो, वेद. आणि हा रेडा ही वेद बोलत. बघा 6 वर्षाचे 8 वर्षाच्या त्या चिंतनामध्ये 8 वर्षाची निवृत्ती झाल्या. 6 वर्षाचे ज्ञानोबा आहे, 4 वर्षाचे सोपान काय आणि 3 वर्षाची मुक्त आहे. बघा डोळ्यापुढे दृष्टांत आणा. ही सगळी 75-80ची माणसं गावच्या गाव गोळा झाले, गावाच्या कडेवर धर्मसंस्थेपुढं ही चारही भावंड जसा कुठेतरी एखादा अपराध केला म्हणून उभारली आणि टिंगल टवाळच्या करत होते. मग एक जणांनी सांगितलं, तू वेद बोलतो, हा रेडा बोलल का वेद? का नाही बोलणार? ऋग्वेदाची रोजच्या ज्ञानोबराय गेले. त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकी तो जाणं ठेवीला कर. मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबरायाने रोजच्या उच्चारल्याबरोबर रेड्याच्या मुखातून रोजच्या आली. हो महिषापत्रामुखी बैलबली सुर 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 गर्भवती जानता हरविला, रेड्यामुखी वेद बोलविला. पहिल्यांदा तर हसून टाकले होते. हसून त्या रेड्यावर हसून टाकायच्या, ज्ञानोबरायावर हसून टाकले होते. हसण्याचे वन रेड्यावर उठलं होतं. ते हृदय सांगितलं चिंतन धावते वेगामध्ये करायचं. चरित्रात एवढंच बोलत जायचं. रेड्यानं बोलल्यावर ह्याच्या प्रमाणपत्राची गरजच नाही. त्या पैठण क्षेत्रामध्ये मोठा गजर झाला. संत ज्ञानेश्वर महाराज गजर झाला. चारही भावंड निघाली. मला फार आता चिंतन करायचं. कोणाला सांगितलं माझा रेडा तुम्हाला घेऊन जावा, आता याच्यावरची पखाल काढीन मी. मला हा रेडा तुम्हाला अर्पण. रेडा घेऊन निघाली. वाटत येत असताना एक प्रेत निघालं होतं. मी मगाशी सांगितलं, त्या प्रेताला उठवलं. मेले माणूस जिथं केले. त्याचं नाव सच्चिदानंद. त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेतली आणि सच्चिदानंद बाबाही पुढच्या प्रवासाला, रेडाही पुढच्या प्रवासाला. थोडं आळे या ठिकाणी रेड्याची समाधी नेली आणि पुढं ही चारही भावंड आळंदी क्षेत्रात राहायला लागली. आता काय करायचं होतं? वारे हाती माप चालविली ते मोठं नारायण कीर्तिमुखी झाली. नारायण कीर्तिमुखी झाली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायणा. पुढे एका चांगदेवाच्या वटेश्वराच्या आश्रमातली प्रेत उठवली. अनेक चमत्कार केले आणि ही मंडळी आळंदी क्षेत्रात आली. त्या चांगा वटेश्वराला कळालं. 6 महिने त्याला आयुष्य होतं. 100 वर्ष मरण आलं की त्यांना कोणाच्या बरं बसायचं. मरण आलं की असंच 1400 वर्ष जगलेला चांगदेव होता. आणि आला एक दिवस आश्रमात पाहिलं, एक बी प्रयत्न. विचारलं शिष्याला, अर्थात मी येऊस किती साधना होती, याला जर पाणी शिंपडलं का म्हणलं तर मेलेली प्रेत उठून बसत होती. विचारला ह्या बाजूला काय एक सुद्धा प्रयत्न नाही. त्याने सांगितलं 4 भावंड होती. 4 भावंड खालून आली. पैठणकडं आळंदीकडे निघाली होती. एका पोरीला 3 वर्षाच्या मुलीनं बघितलं आणि ही प्रेत काय ठेवल्यात सांगितल्यावर मेलेल्या कुत्र्याचा हाड उचललं आणि टाकलं. ही प्रेत उठली. ह्याच्यात केवळ नाही की हाड गेलेल्या कुत्र्याचं सुद्धा कुत्र म्हणून पडून गेलो. असे कोण आहे? सांगितलं कोणतरी आळंदी क्षेत्रातला निवृत्ती दादा आहे, ज्ञानेश्वर आहे, सोपान मुक्तार आहे. मग एवढी योग शास्त्र असेल तर आपण त्याला भेटायला जाऊ. भेटायला जायचं म्हणजे कसं जायचं? त्याने सांगितलं वा.
आणि भिंतीवर बसल्यानंतर कोणी जर सांगितलं अहो चांगावटेश्वर योगेश्वर तुम्हाला भेटायला येतोय, भेटायला म्हणजे पत्राचा एक दृष्टांत गेलाय बरं का. मी सांगितलं काय असं सगळं सोडून काय सोडून घ्यावं लागतं त्याला येईल असं भेटायला येतो बरं. कारण त्याला चांगदेव 65 नावाचा पहिला ग्रंथ लिहून, पहिली ज्ञानेश्वरी, दुसरी चांगदेव 65, तिसरा ज्ञानदेवाचा गाथा, चौथा हरिपाठ असे ज्ञानोबरायचे 4 ग्रंथ आहेत. त्याला मला चिंतन मांडायचंय, आपण त्याच्या जवळ जवळ यायचंय. आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर आपण स्वागत करतो. निरोप मिळाल्याबरोबर सांगितलं चांगावटेश्वर भेटायला आपण याच्याकडे जायचं कसं, ज्ञानोबरांना सांगितलं ज्याच्यावर आपण बसलोय चालविली जळ भिंती याची भ्रांती याची भ्रांती हरली चांग याची भ्रांती हरली चांग याची हरली हरली चांगयाची भ्रांती हॅलो समाजाचा वारकरी संप्रदायाची स्थापना केली. महाराज ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते अवतार अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण वाढवयावो देवा उदराया कारण देवा अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण उदराया कारण देवा उदराया कारण देवा अवतार तो माधराया कारण अवतार तो माधराया कारण अवतार तुम्हाला उद्धराया जन जीव तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कृतिवन. आता चुकवायची जर ही अवस्था असेल तर आरोळीची काय असेल त्यापेक्षा जास्त वर्णन न करता कायमी पतित कृतिवन तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कृतिवन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया शरण जड जीव विठोबा देवडोबार कुमार देवडोबार कुमारी देवडोबार कुमारी देवडोबार कुमार देवडोबार कुमार देवडोबार कुमार देवडोबार कुमार
वारंवार संत माझ्या बाप कृपावंत काय विपतीत प्रतिमान अवतार तुम्हाराया कारण अवताराया जन जनाचा अवतार केला आपल्या जीवाचा अवतार केला रेड्याच्या दृष्टीनं जनाचा अवतार केला हिंदीच्या दृष्टीनं विठाला 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 अवताराच माधराया कारण उद्धराया जन जड जीव काय केलं तुम्ही भक्ती नावाचं रसायन आमच्यापर्यंत पोहोचवलं ज्ञानोबराचे उद्गार सांगू का ज्ञानोबराला नसते तर आपल्याला आज कीर्तन करता आलं नसतं ज्ञानोबराला ही परंपरा मोडीत काढली मग जाईल आदिनाथ गुरुची एक शिष्य एक परंपरा ज्ञानोबराला जाईल सकाळाशी येथे आहे अधिकार कलियुगदार बघा आपल्या सब्जेक्टची पत्रिका बघितल्यावर लोकांना बाहेरच्या कळत नाही पण आहेत का नाही सगळे या रे लहान याची भलती नारी नर यारे भरते नारे नलगे चिंता कवनाची ओ नलगे चिंता कवनाची नलगे चिंता कवनाची नलगे चिंता कवनाची वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानोबरायाने केली आणि ज्ञानोबरायाला पुढं हा ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला से कळस कांबदीला भागवत आणि तुका झाला से कळस ज्ञानोबरायाने पाया रचला कळत झालं तुकारामाला मनसावर बांधकाम रस्त म्हणून आमचं भजन आहे ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम आमचं भजन आहे ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला सी कळस या ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्याचं चिंतन आहे अभंगाचा धावता एक अभंग तुमच्या पुढे सोडवत आहे राहिला आता मुख्य कार्यक्रम बोलू नका सध्या जरा ऐका तुमच्या हिताचं काय तर आता तरी निदान सुधारतात आता तरी पुढे याची उपदेश विठाला 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 पैसा कमी देत पण थोड्या वेळ थांबा त्या ज्ञानोबरायाच्या समाधी सोहळ्याचं चिंतन आहे मलाही माहिती आहे कीर्तनाला 10चं टायमिंग होतं 10:30 वाजले कसं तरी 10:30 केले ना 11ला ड्रायव्हरचं काम असतं 11ला उशिरा जरी गाडी निघाली वेळेत लवकर नेऊन सोडायचं त्यामुळे मला सुख लागलंय असू द्या नाही 12:30च्या पुढं 10-1.5 तास फक्त नाही चालतंय तसं तर मला 2-1 वर्ष कीर्तन केलं सकाळी रात्री 1 वर्ष ज्ञानोबरायाच्या पुण्यतिथी समाधी सोहळ्यालाच पाऊस होता सकाळी मला वाटतं याच्यापेक्षा आपली कृपा काय पाऊस उघडला आणि आता जर पाऊस आला असता तर तरी पण विनंती करा थोडा आभाळ येऊ द्या हळूहळू सत्यापर्यंत गारठा कमी व्हावा 7 ते 9 27 6 तारखेपासून चला तेवढी विनंती करा प्रभूला ऐकत तुमचं माझं लय ऐकत नाही तुमचं जास्त आहे कारण मला माहिती सेवित आहार वाटीत वाणी त्याला काय मला रोज कीर्तन आहे मला पाय गड्या घालून गावात घेते दिवाळी पण इथं सकाळी मी
पण गावातलं सगळं गेलं पप्पाची बाहेर त्याला आणायला गाडी नाही तो गाडी विचारते म्हणजे आपला रस्ता माहिती चला आपण जाऊन आपल्याला काय म्हणत आपण त्यांना कमी कीर्तन हो त्या समाधी सोहळ्याचं चिंतन करायचं वारकरी संप्रदाय त्याला पाया आणि त्या ज्ञानोबरायांच्या समाधीचा सोहळा समाधीच्या सोहळ्याचं वर्णन नामदेवराया करतात पण पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंढरीचा पोहा म्हणजे पंढरीचा चुरमुरा प्रसाद घेऊन येत आहे म्हणजे एक जण मला कसं काय मला पहिल्यांदा पंढरीचा पोहा पोहा नाही का प्रसाद आलं जाऊन झालं मला एक म्हातारी जर म्हणाली एकादशीला गेलेले एक म्हातारी होती मला म्हणाले महाराज पंढरपूरने आता मला पेढ घेऊन या मी त्या स्टँडवर उतरायचं तिथलं पेढ घ्यायचं आणि तिला नेऊन द्यायचं तिला सांगायचं पंढरपूरला आणले कुठं वाट बघा तरी म्हणायचं महाराज तेवढे चालले तर मला 100 आलं तरी 500 द्यायची मला एवढा भाव आहे पंढरीचा पोहा अलंकापुरी पंचकोशवरी साधूजन ज्ञानोदयाच्या काळातले नामदेवराय भगवंताला घेऊन गेले भगवंताने विचारलं होतं ए देवा नामदेवा जगातली सगळी विश्रांती कुठं मिळेल रे विश्रांतीचा पायी संताची भाव नामदेवरायानं सांगितलं नामा नामा म्हणे देवा चला तया ठाई ते घ्यावया विश्रांती घ्यावया गल्या पावारे विश्रांती घ्यावया गल्या पावारे विश्रांती घ्यावया आळंदीला विश्रांती घ्यायला आळंदीचाच ज्ञानोबराय कारण ते वरेल आले देवाला विचारलं देवा मला या नगरात समाधी घ्यायला जागा दिली देवाने सांगितलं बघ गरिबांनी मोठ्या आश्रयाला जायचं नाही गरिबांना स्वतःच हिंमत वाढवायची मग इथं जर घेतलं तर इथं अनेक समाध्या होणार आहेत पण माझ्या समाधीमुळे तुझी समाधी नको का माझं महत्व तर कमी होईल नाही तर तुझं कमी महत्व होईल चिंतन आहे बघा ऐकत जावं कधीतरी तुम्ही वाचत जावं मग कार्तिकी शुद्ध एकादशीला माझ्याकडं लोक येते आणि कार्तिक वद्य एकादशी तुझ्याकडं कार्तिक त्रयोदशीला तुला समाधी सोहळा समाधी द्यायला मी स्वतः येतो खांदकरी मिळणार आणि भगवान परमात्मा सांगतोय ज्ञानोबरायला करतो मा करतो म्हणण्याचा कर्म भगवान परमात्मा सांगतोय ज्ञानोबराया तुम्ही एवढा हा संप्रदाय नेणार आहे त्या संप्रदायाची इतकी मी तुम्हाला नेले मी एकटा येत नाही नामदेवाला घेऊन येतो सोपान देव सावता माळाला घेऊन येतो गोरा कुंभाराला घेऊन येतो चोखा मेळाला घेऊन येतो सोलाला घेऊन येतो हा संत मेळा दिंड्याच्या दिंड्यानं आळंदीकडे निघाला आणि 25 कोशावरी साधूजन आळंदीत वर्णन करतात नामदेवराया एवढे साधू झाले मुंगीला जायला सुद्धा तिथं मार्ग नव्हता एवढी गर्दी झाली तिथं मुंगीला सुद्धा जाता येईल दशमी दिवशी उपवास केला एकादशीचा उपवास केला दशमीचा जागर एकादशीचा जागर नामदेवरायाचं कीर्तन ज्ञानोबरायाचं प्रवचन भगवंताला टाळ घेऊन नाचावा बाकीची ही सगळी संत महात्मे दशमीचा जागर एकादशीचा जागर द्वादशीचा पारणा स्वयंपाक कोणी करायचा पारण्याचा मोठा प्रश्न यंदा काय 7 चपात्या नाही त्या आजच सांगतो आजचे दिवस नाही यंदा शिरा भात असेल काय ते असेल कोणी करायचं असायचं लई तुमच्या मागं काम आहे ती पैसे देऊन चपात्या चांगल्या होत नाही त्यामुळे यंदा सगळ्यात चपाती इसरायची मागायची नाही आजच सांगतो हा काय मी सगळ्या पंक्तीवाल्याला सांगितलं ज्याला करोना नाही जास्त आणा नसल्या तर काही गरज नाही नाहीतर आपलं पहिल्या
शक्यत काहीच नव्हतं. काय करायचंय, चपाती भात खाऊ, शिरा खाऊ, पातळ जेवढं करता येईल. आज बी तसंच आहे ना तिथे, मला काय माहित नाही. जसं असेल तसं असेल. राजे रुक्माबाई स्वयंपाकाला लागल्या. नामदेवला म्हणलं मी तर काय कमी आहे, तुझ्या बायका स्वयंपाक करत असते, माझी बायको पाठवून तिकडं, तिची बायको तिकडे पाठवून. पोराला सांगितलं जावा रे पोरा, 12:30 वाजले झाले. नारा माझा विटा कोणता, समाधीची करतली जागा, समाधीची जागा स्वच्छ केली नामदेवरायच्या पोराने. धुवट वस्त्राची घडी घातली, वर तुळशी बेलपत्र अंथरली आणि समाधी सोहळ्याला भगवान परमात्मा ज्ञानोबरायाशी गेले. ज्ञानोबरायाला उठवलं, एका हाताला धरलं निवृत्ती दादानी आणि एका हाताला धरलं भगवंतानी. करतो बनण्याचा क्रमा भगवान परमात्मा अंतकाळाच्या समाधी काळाला भगवंताचा हात धरला. नाव मुखाला येत नाही, आयुष्यभर भजन करणाऱ्याच्या नाव मुखाला येत नाही. वासरुकी श्रीमंत मला दुसऱ्यांदा नाही सांगायचं, जुना दृष्टांत होता का वासरुकी मला तिकडे नाही चिंतन. भगवंताला उचललं, निवृत्ती दादाला हात धरलं आणि निवृत्ती दादाच्या डोळ्यात अश्व बघितले. ज्ञानोबरायांना गुरुचं दर्शन शेवटचं बनवलं, गुरुचं दर्शन घेतलं आणि गुरुचं दर्शन घेतल्यानंतर निवृत्ती दादाला हात ओवाळले मुखावरनं. दादा मोठे बंधू तर होताच, पण माय गेली तेव्हा, आई गेली त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं. आई वडिलांसारखा दादा तुम्ही आमचा संभाळ करा. गोड संवाद आहे, आपण दरवर्षी ऐकतोय. वेळेचा हात करायचा, राहिलं चिंतन पुन्हा करायचं. निवृत्ती दादाने आश्रम ठाकरे विचारलं, दादा मी लहान होतो, माझं संभाळ. निवृत्ती दादा सांगावं, याला तुझ्यासारखा शिष्य या जगात कोणालाच भेटणार नाही रे. गुरु शिष्य परंपरा देवाचा ज्ञानोबाचा निवृत्ती दादाचा संवाद आहे. आता देवाच्या डोळ्यात पाणी आले, देवाच्या आता देवाच्या डोळ्यात संवादानं पाणी आले. एवढा मोठा संवाद आहे, पण वेळेचं महत्व आपल्याला दरवर्षी ऐकत जातात. काही जरी झालं तरी 2-3 कीर्तन मी कोणाला देणार. निवृत्ती ज्ञानदेवाची आणि तुकाराम महाराजांची बीज, दोन्ही अन्नदात्याच्या इच्छा आहे त्या, ही कीर्तन तुम्ही करायची. आजचे अन्नदाते बबनान होते, त्यांच्या संतोष मला हे मी कीर्तन तुम्ही करायचं. मोहन गुरुजी तुकाराम हेही कीर्तन दोन्ही तुम्हीच करायचं. तर गोकुळाष्टमीला मला काय बाहेर जाता येत नाही, पण मला मी मागाशी सांगितलं की ज्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ही देऊळ माझ्याकडे आलं, त्यामुळे ही 3 कीर्तन आहे. नाशिकला आपण कोणाला तर देत असतो, सत्य ते असते. त्याला कधी कधी एखादा दृष्टांत मागचा पुढे आपण बघत जाऊ. समय अशी सादर व्हावी तरी जाणार 5-7 मिनिटं पुढं लई गाड्याकडे बघू नका, कारण तुम्ही गाड्याकडे बघितलंच नाही. गुरु शिष्य परंपरा भगवंताच्या डोळ्यात पाणी आले इज्जत नाही. नामामणी संत कासावी सारे लावते पदर डोळी आला, लावते पदर डोळी आला. पुढं ज्ञानेश्वरी ठेवली आणि संजीवन समाधी फक्त 4 व्हायच्या. समाध्या अनेकही त्या थोड्या टाकायची वेळ झाली, बाहेरची सगळी माणसं आत या, बाहेर असणारी सगळी माणसं थोडं पुढं सरकार हात येऊन बसा सर्व. चिंतन राहील पुढे टाकून भगवान परमात्मा रडायला लागल्यामुळं भगवान परमात्म्याच्या पत्नीनं विचारलं, आतापर्यंत
अनेक योगी पाहिले पण जगातला पहिला योगी बघितलाय हा ज्ञान संजीवनी रुक्मिणी आई साहेबाला सगळ्या कथा मागच्या मी जेवढ्या सांगितल्या त्याच्यापेक्षा जास्त कथा सांगितल्या आणि मग रुक्मिणी आई साहेबाने विचारलं जर एवढा मुलगा जर एवढा बलवान असेल तर मुलगा ज्या खुशीत जन्माला आले आई ती किती भाग्यवान असेल शुद्ध बीजा पोटी हे सगळं चिंतन समाधीच्या मार्गावर प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणांनी आणि मग कार्तिक वद्य त्रयोदशी दिवस मध्यान्हच्या पुढे गेला आणि भगवंतानं ज्ञानोबराला समाधी देण्यासाठी भगवंत समाधी देतोय एक अभंग म्हणायचा उभा राहायचंय फुलं टाकून की खाली बसायचं निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्ती आणले गोपाळ आणले गोपाळ निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ मनाती लावेली शिळा सोपान मुक्ताबाई सांगितले शरीर सोपान मुक्ताबाई सांगितले शरीर धरा धरा निवृत्ती मनते धरा धरा निवृत्ती सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा उद्गविती मने अनेकाची उद्गविती लाविली सुमाने लाविली सुमाने सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा पूजा देव पूजा बापा राजा पाहुण्या पूजा बापा सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा सांगितली शरीरा सांगितली शरीरा सोपान मुक्ताबाई सांगितली शरीरा श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबरांचा समाधी सोहळा भगवान परमात्मा आहे अशा महान बसा बसा शांत शांत बसा खाली बसा महिला खाली बसा चला विठाला 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 शांत बसा महिला चिंतन फार महाराज म्हणजे मी संत माय बाप कृपावंत हॅलो अवतार
आत्माधाराया कारण उद्धरावी जळजीवा वाढविले सुख भक्ती भाव धर्म तुका म्हणे बोल चंदनाची अंगी तैसे जगी संतर्पणा जरा हात दिले जरा मुख दिलाय त्यांनी असा गजर करायचा तुकाराम महाराजाचा की तुकाराम महाराजाला वाटलं पाहिजे आणि जमाला भीती वाटली पाहिजे कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कपियम माझ्या भक्ताचं नाव घेतोय हे भगवंताला आवडतं बरं का ते प्राणापरते आवडे ही निरोधे जे भक्त चरित्राते प्रशंसते म्हणून संतांचं चिंतन करायचं संतांच्या गुणाचं चिंतन करायचं संतांच्या नामाचं चिंतन करायचं ज्याला ज्याला हात आहेत त्याने माझ्या तुकाराम एकच मिनिट बोलायचं तुकाराम 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 तुकाराम